दुधी भोपळ्याचे थालीपीठ किंवा मग पराठे आपण नेहमीच खातो. म्हटलं आज थोडं वेगळं करावं म्हणून मी ते वड्या बनवायला घेतल्या आहेत. त्याच पिठाने सेम आपण बनवू शकतो. मी इथे दुधी भोपळा घेतला आहे, तो जास्त होता म्हणून मग मी अर्धा कापून घेते आणि स्वच्छ धुवून मी फक्त साल न काढता किसून घेणार आहे. बारीक किसणी घेतली आहे, तुम्ही जाडही घेऊ शकता. हिरव्या मसाल्याचं वाटण वाटायचं आहे आपल्याला. हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं, कोथिंबीर एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. भोपळा माझा इथे किसून झाला होता, त्यामध्ये मी हळद टाकणार आहे. गव्हाचं पीठ घेणार आहे. गव्हाचं पीठ आपल्या अंदाजे घ्यायचं आहे. मला 1 वाटी पीठ घेतलं होतं मी, अर्धी वाटी 2 वेळा म्हणून 1 वाटी झालं. आणि बेसन पीठ आपले जे मी भाजीला चम्मच यूज करते तेच मी 2 चम्मच घेतले. मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला जे वाटण वाटून घेतलं होतं ना तेही टाकून घेऊ शकतो. मीठ टाकल्यानंतर खूप वेळ राहू द्यायचं नाही, कारण की दुधी भोपळ्याला आधीच पाणी येत राहतं. पटापट आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ. इथे हिरवं वाटण आहे ना थोडंसं मी घेतलं आहे 2 चम्मच, आणि लाल तिखट अगदी थोडंसं अर्धा चम्मच चवीपुरता मी घेतलेलं आहे. तेलही मी त्यात टाकणार आहे. छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी नाही टाकायचं आहे आधी. फक्त आपल्याला दुधी भोपळ्याच्या याचं पीठ मळून झालं ना तर पाण्याची गरज पडणार नाही. पण मग एकदा आधी सगळं मिक्स करून छान मळून बघायचं आहे. पाण्याची गरज असली तर आपल्याला त्यात टाकायचं आहे पाणी. मग मला नंतर लास्टला टाकावंसं वाटलं होतं म्हणून थोडं मी ॲड केलं होतं, कारण की भोपळ्याला आधीच पाणी येत राहतं, खूप पाणी सुटतं. मी पाणी न काढता तसंच घेतलेलं आहे, त्याचं पिळवून न घेता. आणि थोडं मी पाणी इथे ॲड करते. व्यवस्थित इथे मी पीठ मळून घेतलं आहे. आपल्याला मळून ठेवायची गरज नाही आहे. रेस्टिंग टाईम आपल्याला द्यायचा नाही आहे, कारण की पातळ होतं पीठ. लगेच मी इथे साईडला कढईत पाणी गरम करून घेतलं आहे. चाळणीला थोडं तेल लावून घेते. चाळणीला तेल लावून मी वाफत ठेवणार आहे. आता त्यांना आपण जसे चपातीचा गोळा घेतो तसं त्या पद्धतीने गोळा घ्यायचा आहे, छोटा मोठा आवडीनुसार. फक्त जसं वडी बनवतो ना कोथिंबीरची वडी, सेम तीच प्रोसेस आपल्याला इथे यूज करायची आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे करून घेऊ शकता. आणि थोडंसं तीळ मी वरतून लावणार आहे. सेम त्याच पद्धतीने मी ह्या एवढ्या पिठाचे माझ्याकडनं 4 गोळे बनले होते. सेम मी ते आपल्या तीळ लावून वाफेत ठेवणार आहे. वाफेत ठेवायला फक्त आपल्याला 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचे आपल्याला. छान मी सगळे गोळे बनवून घेणार आहे एकसारखे. आमच्याकडे असे ना फुनके पण ठेवले जातात. फुनके पण सेम पद्धत असते, फक्त ते डाळीचे बनवले जातात आणि त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची ॲड केली जाते. तसेच मला हे आठवण झाली, त्यानंतर कधीतरी मी तीही रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. इथे मी 4ही गोळे जे होते बनवलेले वड्यांचे ते वाफेत ठेवले आणि वरतून आपल्याला एकदम पॅक वाफ न निघणारं असं झाकण ठेवायचं. इथे माझ्याकडे हा ताट आहे, मी तोच ठेवते. आणि त्याच्यावर आपल्याला थोडंसं काहीतरी जड असं ठेवायचं आहे, म्हणजे वाफ बाहेर निघणार नाही. मी ते पोळपाटच ठेवलं आहे. पोळपाट छान वजनदार आहे माझ्याकडे. पण 10 ते 15 मिनटात आपल्याला शिजून होतं. पण मी इथे 5-7 मिनटं झाल्यानंतर परत चेक करायला घेतलं आहे. झाल्या नव्हत्या, नाईफ आपलं क्लीन येत नाही म्हणून मग मी परत 5 ते 7 मिनटं त्यांना ताट ठेवून वाफवून घेणार आहे. आता मी चेक करते तर पूर्ण छान आपली वडी शिजून तयार झाली होती. थंड व्हायला ठेवायची 5-10 मिनटं. आणि मग आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं, कढईत तेल गरम करायला. शॅलो फ्राय न करता मी डीप फ्राय करून घेते. मस्त कुरकुरीत अशी वडी इथे तयार करून झाली आपली. तळायला 2 ते 3 मिनटात छान कुरकुरीत होऊन जाते. तेल अगदी कडक गरम करून घेतलं होतं मी आणि त्यातच हे वड्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. छान अशा आपल्या वड्या इथे तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. आजचा संडेचा बेत होता आमचा हा. ब्रेकफास्ट, लंच दोन्ही सोबतच होतं. पाणीपुरी पण मी इथे बनवली होती. आजचं जेवण म्हणजे एकदम स्ट्रीट